नमस्कार, शुभ दुपार. भर बाराचं ऊन आहे बघा. टाळूवर मांदा कॅस तापली आहे. ऊन आहे रे. सकाळी आलोय बघा, सावली करून दिली तिला आणि दार दहा आलोय. एवढं भिजवून काढलं. हिथनं पलीकडे हे सगळं भिजवून काढलंय बघा टोटल. आता ही 4 वपर राहिले फक्त. तिथवर एक 4 ते 5 वर 1 2 3 4 हां 4 आणि 4 एक 5 वपर राहिले तर बाकी सगळं टोटल होत आले बघा. कसं आहे पाणी नेबार हाणतंय बघा. इकडं काही इकडं 100 आहे. पाठीमागनं 150 पाईप आहे. ते 150 पाईपावनं एवढं पाणी मारते बघा. 5ची मोटर आहे सेवा कंपनीची. टेंभुर्णीत आणली होती मोटर. डायरेक्ट टेंभुर्णीत आणतो. इथलं कुठं आणत नाही. तिथं रेट पिन जास्त आहे, तिकडं रेट पिन कमी आहे. हायवेवर असल्यामुळं तुम्हाला सांगतो वाहतूक कमी असल्यामुळे तिकडे स्वस्त देते जरा आणि क्वालिटीचा माल आहे. ते टिफिन ह्याला लोडला पाणी मारते. कसं वाफा गच भरून जातो का नाही. घरापाशी तर रिटर्न सोडावं लागते हिरीत पाणी, नाहीतर तुम्हाला सांगतो रान खांदून जातं या इतकं पाणी मारते. 5ची मोटर 2.5 इंची नळीत तुम्हाला सांगतो बससुद्धा नाही. लई प्रेशर मारते मग 2.5 इंची. कुठं तर लिकेज होतंय, फुटतंय तुटतंय. तण आता आलं बघा. ह्या कडवाळात सगळं तण झालं या. आता उद्याला सकाळ सकाळी ह्याला तणनाशक मारून टाकायचं लवकरच. तणनाशक एकदा मारलं का मग एरियाचा डोस हाणायचा. मग तावानच बघा कडवाळ हलतं या. शेणखत घातलाय हो का रगील झार बघितलं का. अजून शेणखत वर पवतं या. त्याला जवळजवळ 16,500चा खात घेऊन घातलाय. एकात घेऊन अवधा सगळं खातं एकातच घेतले तुम्हाला माहीत आहे. तणाचा धुधुर आलाय नुसता. उद्याला सकाळ सकाळी फवारा हाणून टाकायचा. बॅलर आता भरतो थोड्या वेळानं. घरनं घेऊन येतो एक बॅलर आता सकाळची लाईट नसते. बॅलर भरून घेऊन येऊन सकाळी पाठीवर पंप टाकून आपलं फवरून घ्यायचं. फवरायला पण 200 रुपये घेते पंपाला. ती पण येळव येत नाही तर गडी. त्यामुळे आपल्याला हाय पंप चार्जिंगचा चार्जिंग करून आज ठेवायचं. उद्या आपला पाठीवर घेऊन लावायचा दणका निवांतपैकी. खालचं तुकडं पडा काय जरा तिकडं जरा माती भरायला डोक्यात आहे माझ्या ते खाली, म्हणून तसंच ठेवलं आहे. बघू मिरगाला तयार करू त्याला लेवल करून सफाई करून ठेवलं या. वायशी मिक्सिंग माती टाकली ना मग बघा पिकाला पिन दम पाण्याला दम काढतं आणि पीक पिन रगीर येतं या. माती शेवट काय नाही हो. ह्या तुकड्यात ऑलरेडीच माती आहे. नांगर भरून माती आहे. तुकडं 8-8 दिवस पाण्याला येत नाही. आणि भिजायला लय भारी तुकडं. एकदा भिजलं पुन्हा नुसतं टायमिंग लावून सोडायचं 10 मिनटं. एका वप्याला 10-12 मिनटं सोडली बापा घरीत होतं या. मोटर मात्र ना मोटर कशी पाणी मारते आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला जवळ न जाऊचं बघा. हो का 1.5 इंची पाणी वर हाणतंय. 100च्या वर 1.5 इंची. दार मोडतो आता. 1.5 इंची कशाला म्हणते. 100च्या वर 1.5 इंची दार मोडतो. थांबा मोडलं बघा दार. कसं आहे जबरदस्त पाणी. ताण लागली राव. दिसा ना काय ह्यात कसले सुद्धा लय ताण लागली या. मर्दाला कोरडं पडली पण ही पाणी चांगलं नाही या प्यायला. घरनं पण कोण घेऊन येणार. कोण यायचं लेकरं आहे. ती लेकरांना म्हणले गुन्हात येऊ नका अजिबात. बायको आहे तर ती येते रडत असते. धुणं बांधीन लय ताप. म्हशीला घालायचं, शेळ्यासनी घालायचं. मसाला कराय आज 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 करते उद्या करते कोणाला म्हणलंय. कांदा शिरा करून संपत आलाय मसाला. रेट पण वाढल्या तर मरणार. लॉकडाऊन पडते कोण ठाव म्हणते ती. बरेच जण पेट्रोल पंपावर मोठी लाट गर्दी आणि ह्या अफवामुळं गर्दी व्हायला लागली बरं का. तेला साठा भरपूर आहे. बरं पंपवाली पिन तुम्हाला सांगतो हाय तोपर्यंत ही करत नाही. ती उगा संपले करून गर्दी मायदाळे अफवाला बळी पडतील लोक. डिझेलचं तसं आता हे असं पंप बंद राहिले मग कशाचं वाहतुकीचं दळणवळण चालायचं. ट्रॅक्टर बिंगराय कसं लावायचं. लोकांनी मुलकाचं तास महाग व्हायचं खाया पियाचं. मला वाटतं डबल कोरोनासारखा म्हणते तर रोग येतोय कोणा ठाव.
येईल तसं येईल, काय पोटान तर मरत नाही. मस्त 10-12 पोती बाजरी आहे, 10-12 पोती मका आहे, गहू आहे, काय अडचण नाही. रेशनचं येतं इकडून तिकडून, त्यामुळे काय टेन्शन घे ना. किराणा तेवढा त्या दिवशी भरलाय, अजून वायसा भरतो किराणा. म्हणजे जरी पुढचं नियोजन असावं, शिल्लक असावं आपल्याकडे मटेरियल, टेन्शन नाही. आपलं शेती करण्यात बसणे, वांगी आहे ती घरचीच, कांदा पिन आहे. आता कांदा जर अजून लावा म्हणते ते, रोटर बोलवून एकदम रोटरून ते झाडातलं डबल कांदा लावा म्हणते. ही बगळं बघा, बळंगी म्हणते ती, पांढरं पांढरा पक्षी आहे का, याला बळंगी म्हणते ती. किड मुग्या पाणी नेमकं असं इरीवर येत नाही बरं का. ज्यावेळेस दार धरतो का पाणी चालू असेल शेतात, त्यावेळेस येणार बघा. ते किड मुग्या पाकीसून खाती, त्यातलं गोमी बिमी निघते त्या वाळल्या ह्याच्यातनं पाखाती. 3-4 आहे जेव्हा, हे ते एक आहे, 2 लावायला 5 आहे ती, 1 2 बघा, 3 4 5 आहे ती. आणि इकडे एक 6 आहे, 6 बळंगी आलेलं, 6 बळंगी आलेलं. बाकी काय चाललंय तुमचं, जेवण बिवण झालं का सांगा. ऊन आहे का, महत्वाचं टेम्परेचर आहे का. आमच्याकडे मांदाळ टेम्परेचर आहे, लय म्हणजे अफाट टेम्परेचर आहे. त्या बांधापासून आपलं अलीकडे तिथनं पलीकडचे थोरल्या चुलतेच लागते. आता कडवाळाला एरिया हल्ला का, एरिया बघा जबर हाणते कडवाळाला. ती म्हणती ती काय दारू मारती ती, संत्रा का ट्यांगो मारती ती, कुठली बाटली मारती ती, कडवाळ जोरात हलते या. काळं झार काळं की धरती, दारू फवारती ती कुठली, कोणाला माहीत आहे का. खाल्ल्याकडच्या भागात तिकडे टिंबुर्णी साईडला ही फवारती ती. किती एम एल न त्या टाकायची, किती पाणी करायचं ती पण सांगा मला. डोक्यात माझ्या म्हणतोय उद्या फोरून टाकावं हे उद्या दारू, ताव येतं म्हणते ती दारून सुद्धा ह्या कडवाळाला. मग खरं किती खोटं किती. आमचं सासरं पहिलं म्हणत होतं, दारू जर फवारली कडवाळाला तर जोरात बघा हे होतं या. खरं किती आणि खोटं किती त्यांची त्यांनाच माहीत. तिथनं जरा रानावर गळीचा बरं पाणी एकदम जोरात बसतं या, वापा फुल भरून येतोय. तिकडं पलीकडं चुलत्याच नांगराय चालू आहे, दाखल्या चुलत्याचं रान आहे, नांगराय चालू आहे. आपलं वरच्या तुकड्यात तर भुईमुग आहे, तुम्हाला माहीतच आहे. त्या तुकड्यात कडवाळ, खालच्या तुकड्यात ती ज्वारी ती काढून जरा लेवळ मारून ठेवले. वायशी जरा माती कुठनं तर आणावं म्हणतोय. आणि माती जरा काळपाट माती टाकली, व्हायची काळपाट शेडवाटाची अशी टाकली, पाण्याला ती माती दम काढते द्या. म्हणून तसली माती टाकायची जरा माझ्या डोक्यात हाया, गारावा धरून राहते. तेवढं ती मला सांगा, दारूचं किती प्रमाणानं मारो काय माहिती असलं कोणाला तर सांगा नक्की. कोणी अनुभव फवारलं उगं काय खोटं सांगू नका, खरं असेल ते सांगा, नाहीतर खोटं सांगसाल मी तुमचं ऐकून करायचो. बाकी काय मग बरं आहे ना, ओके मध्ये सगळं. आलं आता आपलं दुसरं दार मोडायचं टायमिंग चालू आहे, दार मोडायला. पण मग टोकरला काय आणायचं, टावेल बिवेल आणायचं घेणारच नाही, टाळक्याला गरम मुलखाच लागायला लागलं या ऊन मरणाचं. आणि टेम्परेचर आता ह्या महिन्याभरात लय टेम्परेचर आहे. गेल्या महिन्यात तुम्हाला सांगतो एवढं नव्हतं, आणि ह्याच्यापेक्षा पुढच्या महिन्यात टेम्परेचर लय बेकार येणार आहे. चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.